शकतो. तुझा जन्म फक्त दुःख सहन करण्यासाठी नाही, तर हे दुःख भोगून त्यातून शिकून खंबीर बनून आनंदाने जगण्यासाठी झाला आहे. संकटाच्या वेळी घाबरून न जाता अशक्यही शक्य करतील स्वामी हा विश्वास ठेवून निष्ठेने सेवा करा. ते दुःख नक्कीच दूर करतील. स्वामी समर्थांचे प्रेरणादायी संदेश. भीती नसावी, मी आहे. एकदा एका भक्त स्वामी समोर रडत बसला होता. स्वामी, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, मी आता जगू इच्छित नाही. स्वामींनी हसून त्या भक्तांना पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, तुझा जन्म दुःख सहन करण्यासाठी नाही, तर त्या दुःखावर मात करून विजयांचा आनंद घेण्यासाठी झाला आहे. स्वामींनी त्या भक्ताला श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप करण्यासाठी सांगितला. त्या भक्ताने धीर धरला आणि काही काळाने त्याचे दुःख दूर झाले. स्वामी म्हणतात की आयुष्यात येणारी संकटे ही खरी परीक्षा असतात. तुम्ही स्वामी भक्त आहात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक संकटाशी झुंजायला ताकद मिळेल. पडता पडता पुन्हा हसायला शिका, कारण स्वामीसारखा मायेचा आधार तुम्ही पाठीशी आहे. सेवेचे फळ. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दुःख माणसाला मदत करता, तेव्हा स्वामी महाराज प्रसन्न होतात. सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्या योग्य मार्ग दाखवणे. थोडक्यात सांगायचे तर स्वामींचे अस्तित्व तुमच्या प्रत्येक कठीण काळात सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा की हे कठीण दिवस संपून सुखाचे दिवस नक्की येतील. श्री स्वामी.